आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। श्रावणातील शुक्रवारी उमेदवार मतदारांच्या द्वारी। निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई करून 5 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त। वीकेंड लॉकडाऊन सुरूच राहणार। महाराष्ट्र एकीकरण समितीची निवडणूक, आयुक्तांशी चर्चा। आंबा मार्केटमधील व्यापाऱ्यांची गुंडगिरी थांबवा, शेतकऱ्यांची मागणी। रिव्हॉल्वर बाळगणाऱ्या एकाला अटक। हेमडगा शिरोली खानापूर या रस्त्यावर बस सेवा सुरू करण्याची मागणी। बिम्स हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच। निलगार गणपती दर्शनास यंदाही बंदी। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 88438863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। श्रावणातील शुक्रवारच्या भल्या पहाटेपासून बेळगाव शहर परिसरात प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे। मतदार रूपी देवतेची प्रार्थना करण्यासाठी उमेदवारांनी शुक्रवारच्या सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता नगरसेवकांच्या निवडीचे पर्याय सामोरे येऊ लागले आहेत। आपल्या समर्थकांच्या बरोबरीने उमेदवार घरोघरी भेटीगाठी घेऊन संपर्कासाठी सरसावले आहेत। येत्या दिनांक 3 सप्टेंबर रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी आता कंबर कसली आहे। त्यांनी आपल्या प्रचार कार्याला प्रारंभ केला आहे। मिळालेल्या अल्प वेळात मतदारांची संपर्क साधण्याची कसोटी लागणार आहे। त्यामुळे शुक्रवार सकाळपासूनच प्रचार फेऱ्यांना सुरुवात झाली आहे। मनपा निवडणुकीच्या रिंगणात झालेल्या भाऊ गर्दीमुळे मतदारांचा संपर्क करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। तरी देखील आपल्या विभागातील मतदारांना आकर्षक करून घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे। शहर आणि उपनगरी भागात मतदारांच्या संपर्कासाठी उमेदवारांचे कार्यकर्ते परिश्रम घेऊ लागले आहेत। मनपा निवडणुकीसाठी आता 385 उमेदवार रिंगणात आहेत। अनेक वार्डांमध्ये बहुरंगी लढतीचे चित्र दिसून येत आहे। कोरोना नियमावली आणि निवडणूक आयोगाच्या सूचना यांचे पालन करीत उमेदवार मतदारांशी संपर्क साधू लागले आहेत। निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। महापालिका निवडणूक रणसंग्रामाला वेग आला असून अधिकारी वर्गातून पूर्ण तयारी करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर निवडणूक आयुक्त डॉक्टर बी बसवराज यांनी गुरुवारी अधिकारी वर्गाची बैठक घेतली। तसेच पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकारी वर्गाला सूचना केल्या। यावेळी मनपाचे प्रशासक आणि निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी एम हिरेमठ उपस्थित होते। तसेच पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन यांनी यावेळी पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला। निवडणुकीच्या कामकाजावर अधिकारी वर्गांनी लक्ष ठेवावे, त्याचप्रमाणे नियमांचे पालन करण्यासाठी भर द्यावा असे त्यांनी सांगितले। निवडणुकीसाठी लागणारे वाढीव साहित्य महापालिकेत जमा झाले असून आता कामाला वेग आला आहे। शुक्रवारपासून निवडणूक प्रचाराला वेग येणार आहे। या दरम्यान निवडणूक कामातील 1826 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यामुळे शहरातील 415 मतदान केंद्रातील साहित्याची जुळवाजुळव करण्यात येत आहे। मतदान केंद्रांसाठी पाठविण्यात येणारे साहित्य एकत्र करणे, वेगवेगळ्या बॅग तयार करणे, मतदान केंद्रांवर नाव लिहिणे आदी कामांना वेग आला आहे। एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई करून 5 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त। MIDCतील जमीन खरेदी प्रकरणामुळे राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे। ईडीची एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई करत 5 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे। गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी ईडीकडून केली जात होती। एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली होती। त्यानंतर
त्यानंतर आता एकनाथ खडसेंवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। ईडीच्या आरोपानुसार 2016 मध्ये महसूल मंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला। या भूखंडाचा बाजारभाव 31 कोटी रुपये असताना गिरीश यांनी तो अवघ्या 3 कोटी रुपयात विकत घेतला। हा भूखंड MIDCच्या मालकीचा होता। इतक्या कमी किमतीत व्यवहार कसा काय झाला? गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी गोळा केलेल्या 3 कोटी रुपयांचा स्रोत काय? या मुद्द्यांवर ईडीने तपास सुरू केला होता। वीकेंड लॉकडाऊन सुरू राहणार। कोरोना प्रादुर्भावात काहीशी घट झाली आहे, पण अद्यापही धोका कायम आहे। सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनं देशात सर्वांची धास्ती वाढवली आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने राज्यातील नाईट कर्फ्यू कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। नाईट कर्फ्यू बेळगावसह सीमेवरील 8 जिल्ह्यात लागू असलेल्या वीकेंड कर्फ्यू उद्याच्या वीकेंडला कायम राहणार आहे। महाराष्ट्र सीमेवरील बेळगावसह बीदर, गुलबर्गा आणि केरळ सीमेवरील मंगळूर, कोडगू आदी 8 जिल्ह्यांमध्ये वीकेंड लॉकडाऊन लागू केला आहे। अत्यावश्यक सेवांना यामधून सूट देण्यात आली आहे। अत्यावश्यक दुकानं पहाटे 5 ते दुपारी 2 पर्यंत अर्थात 9 तास सुरू असतील, त्यानंतर दुकानं बंद असतील असं जाहीर करण्यात आलं आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीची निवडणूक, आयुक्तांशी चर्चा। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व कागदपत्रे मराठी भाषेतून द्यावीत या मागणीसाठी समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयुक्त बी बसवराज यांची भेट घेतली। तसेच त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। या निवेदनात म्हटले आहे की महानगरपालिका निवडणुकीत मराठी भाषिकांना त्यांच्या हक्कानुसार सर्व कागदपत्रे मराठीतून मिळणे गरजेचे आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे। याची गंभीर दखल घेण्यात यावी आणि सर्व कागदपत्रे मराठीतून उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आंबा मार्केटमधील व्यापाऱ्यांची गुंडगिरी थांबवा, शेतकऱ्यांची मागणी। निपाणी येथील आंबा मार्केटमध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या नगरसेवकांसह अन्य साथीदारांनी शेतकऱ्यांवर जो जीवघेणा हल्ला केला असून या घटनेतील काही आरोपी मोकाट फिरत असून त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी। तसेच आंबा मार्केटमधील व्यापाऱ्यांची गुंडागर्दी थांबविण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशारा निपाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे। बुदलमुख येथील शेतकरी सुशांत कडाकणे आणि आबासाहेब कडाकणे यांच्यावर आंबा मार्केटमध्ये नगरसेवकांसह काही साथीदारांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर या घटनेचे परिसरात तीव्र पडसाद उमटले आहेत। या व्यापाऱ्यांची बाजारपेठेतील मुजोरी तात्काळ थांबवावी याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहे। निवेदनात म्हटले आहे की या घटनेतील मोकाट आरोपींना तात्काळ अटक करावी, तसेच सदर बाजारपेठ सर्वसमावेशक करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत असे निवेदनात म्हटले आहे। ग्रेड 2 तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी निवेदनाचा स्वीकार करून याबाबत लवकरच कार्यवाही करू असे आश्वासन दिले। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक NI खोत, प्रसन्नकुमार गुजर, प्राध्यापक मधुकर पाटील, जयराम मिरजकर, विठ्ठल वाघमोडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। रिव्हॉल्वर बाळगणाऱ्या एकाला अटक। महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असताना भर बाजारात रिव्हॉल्वर घेऊन फिरणाऱ्या एका युवकाला खडेबाजार पोलिसांनी अटक केली आहे। याबाबतची माहिती अशी की सदर युवक हा आपल्या कमरेला रिव्हॉल्वर लटकावून फिरत होता। त्यावेळी काही जागरूक नागरिकांनी त्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला। त्यानंतर पोलिसांनी याबाबत माहिती जाणून घेऊन संबंधिताला अटक केली आहे। त्या व्यक्तीकडे रिव्हॉल्वर आणि बंदुकीचे लायसन्स सापडले असून पोलिसांनी ते देखील जप्त केले आहे। निवडणूक आचारसंहितेच्या काळात अशा प्रकारे शस्त्रास्त्रे जमा करण्याची सूचना असताना देखील नियमांचे उल्लंघन करून शस्त्रे घेऊन फिरल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला। हेमाडगा शिरोली खानापूर या रस्त्यावर बस सेवा सुरू करण्याची मागणी। हेमाडगा शिरोली खानापूर या रस्त्यावर पूर्वीप्रमाणे नियमित बस सेवा सुरू करावी अशी मागणी जनसेवा फाउंडेशन आणि क्षत्रिय मराठा परिषद खानापूर या संस्थेने केली आहे। या मागणीचे निवेदन नुकतेच बस आगार प्रमुखांना देण्यात आले। त्या संदर्भात निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सरकारने आता शाळा सुरू करण्याची सूचना केली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी बस सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे। अनमोड खानापूर रस्त्यावरील अनमोड शिरोली हेमाडगा डोंगर
डोंगरगाव, शिरोली, देगाव, कृष्णापूर या गावातील विद्यार्थ्यांसाठी बस सेवेची गरज आहे. मध्यंतरी कोरोनामुळे या मार्गावरील बस सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे आता ही बस सेवा पुन्हा सुरू करावी. त्याचप्रमाणे रामनगर, लोंढा, खानापूर या रस्त्यावरील बस सेवा देखील सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिलाष देसाई, क्षत्रिय मराठा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप पवार, श्रीराम सेना हिंदुस्थानचे पुंडलिक मुदगेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आता स्कूलचा विजिट करणार आहे तर त्या उमरगाव रोडमध्ये जांबोटी वगैरे आणि अनमोडपर्यंत एक फॉल्ट बसेस ते सगळे इकडेच आहेत बसेस वगैरे तिथे आम्हाला लोकांनी निवेदन दिलेले आहे. बिम्स हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच. बिम्स हॉस्पिटल कर्मचारी वर्गाचे आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे. त्यांनी पुन्हा शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. बिम्स हॉस्पिटलमध्ये असणारे सुरक्षा कर्मचारी मागील अनेक महिन्यांपासून सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना सेवेत कायम करून घ्यावे तसेच इतर सुविधा पुरवाव्यात यासाठी या कर्मचाऱ्यांनी सातत्याने आंदोलने सुरू ठेवली आहेत. शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. तसेच जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. आम्ही बिम्स हॉस्पिटलमध्ये गेली 8 ते 10 वर्षापासून काम करायला आहे आणि आम्हाला एकदमच 1 तारीखपासून कामावरून काढून दिलं. आता आम्ही कुठं जायचं, काय करायचं ही आम्हाला काळजी पडत नाही. कालपासून आम्ही रिपोर्टकडे बसलेलो आहोत. आम्हाला आर्थिक भेटतो म्हणून सांगितलं त्यासाठी कालपासून आम्ही त्यांची वाट बघायला तरी आम्हाला कोणी इथं भेटायला आलं नाही. निलगार गणपती दर्शनास यंदाही बंदी. कोरोना संसर्गामुळे सरकारच्या आदेशानुसार यंदाचा गणेशोत्सवही साधेपणाने होणार आहे. निलगार गणपतीचे दर्शन यंदाही घेता येणार नाही. सार्वजनिक गणपती मंडळांनी नजीकच्या मंदिरांमध्ये स्थापन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन संकेश्वर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी केले. संकेश्वर येथे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव शांतता बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, उत्सव काळात रस्त्यावर मंडप घालण्यास परवानगी नसून बेंजो, स्पीकर आणि इतर वाद्यांबरोबर मिरवणुकीसह बंदी असेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. निलगार गणपतीचे हेडूर शेट्टी परिवाराने साधेपणाने गणपती प्रतिष्ठापना करावी. सार्वजनिक पूजा अथवा दर्शनासाठी प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यामधील असंख्य भक्तांना सलग दुसऱ्या वर्षीही निलगार गणपतीचे दर्शन घेता येणार नाही. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या गणेश भक्तांनी याची नोंद घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831
243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पहिली ते 8वीचे ऑफलाईन वर्ग सुरू करण्याविषयी 30 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली बैठक होणार आहे. बैठकीतील सल्ला सूचनांनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री BC नागेश यांनी दिली. ते म्हणाले 23 ऑगस्ट पासून 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पुढील 8 दिवसात त्यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानुसार पहिली ते 8वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याविषयी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. 30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत जलद कृती दल तज्ञ उपस्थित राहणार आहेत. गेल्या 1.5 वर्षांपासून शाळा बंद आहेत. मुले घरीच असून त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले जात आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर मोठा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कोरोना मार्गसूची पाळून शाळा सुरू करण्याचा विचार सरकार करत असल्याचे मंत्री नागेश यांनी सांगितले. महाराष्ट्र एकीकरण समितीची उमेदवारांची पहिली यादी जाहीर. महाराष्ट्र एकीकरण समितीने मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानुसार निश्चितच करण्यात आलेले उमेदवार पुढील प्रमाणे: वार्ड क्रमांक 8 अमर किसनराव येळूरकर, वार्ड क्रमांक 9 मनीषा सतीश देवकर, वार्ड क्रमांक 10 वैशाली सिद्धार्थ भातकांडे, वार्ड क्रमांक 14 शिवाजी पुंडलिक मंडोळकर, वार्ड क्रमांक 15 लक्ष्मी वसंत पाटील, वार्ड क्रमांक 16 गणेश महेश दड्डीकर, वार्ड क्रमांक 20 अश्विनी शिवाजी कटारे, वार्ड क्रमांक 24 महेश केशव नाईक, वार्ड क्रमांक 28 श्रीकांत कदम, वार्ड क्रमांक 31 राजश्री नंदकुमार हवळ, वार्ड क्रमांक 32 आशुतोष शशिकांत कांबळे, वार्ड क्रमांक 33 वंदना मनोहर बेळगुंदकर, वार्ड क्रमांक 42 राकेश रघुनाथ पलंगे, वार्ड क्रमांक 43 जयशिला किरण सायनाक, वार्ड क्रमांक 50 शिवाजी उमेश पाटील, वार्ड क्रमांक 51 श्रुती विनायक पाटील, वार्ड क्रमांक 52 सायली विनायक गुंजटकर, वार्ड क्रमांक 53 संजय लक्कप्पा पुजारी, वार्ड क्रमांक 56 शीला तुकाराम होसुरकर, वार्ड क्रमांक 57 संध्या राजू पवार. स्पोर्ट्स अकॅडमीसाठी 3 एकर जमीन दान. सामाजिक उपक्रमांसाठी तसेच स्पोर्ट्स अकॅडमीसाठी बंबर्गे येथील स्वमालकीची 3 एकर जमीन आम आदमी पक्षाला दान करत असल्याची माहिती महेंद्र देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय राजकीय सल्लागार आणि कर्नाटक राज्य निरीक्षक रोमी भाटी, कृष्णकांत राव, बेळगाव शहर संघटक अरविंद कपाडिया उपस्थित होते. देसाई म्हणाले, सामान्य कुटुंबातील मुलांना क्रीडा सुविधा मिळाव्यात, प्रशस्त क्रीडांगणाची निर्मिती व्हावी हा उद्देश ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे. अब्दुल शेख, प्रसार माध्यम प्रमुख अनिस सौदागर, विजय पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शाळांना अनुदान मागणीसाठी शिक्षक संघर्ष समितीचे निवेदन. 1995 नंतरच्या शाळा अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. 26 वर्षांपासून शिक्षक लढा देत आहेत. यापूर्वी देखील शिक्षकांनी आपल्या हक्कासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. शिक्षकांना न्याय मिळावा अशा आशयाचे निवेदन गुरुवारी शिक्षण मंत्री BC नागेश यांना देण्यात आले. कर्नाटक माध्यमिक शिक्षक संघटना संघर्ष समितीचे निवेदन देऊन समस्या मांडल्या. खासगी शिक्षण संस्था आणि शिक्षक गेल्या कित्येक वर्षांपासून समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्र्यांनी अनेक वेळा बैठका घेण्याचे आश्वासन दिले होते. ही समस्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात सोडवण्याचे आश्वासन मिळाले होते, पण आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. निवेदनावर कर्नाटक माध्यमिक शिक्षक संघटना संघर्ष समितीचे अध्यक्ष SS मठद, उपाध्यक्ष KB हिरेमठ, सचिव सलीम कित्तूर, MV कोरीशेट्टी, PP बेळगावकर, मारुती अजानी, KP शिरोळकर, NV आपटेकर, MJ कोकितकर, RT केसरकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. लकीकट्टे धरण क्षेत्रात वृक्ष लागवड. शिवणगे येथील तरुणांचा उपक्रम. लकीकट्टे धरण क्षेत्र तालुका चंदगड येथे शिवणगे तालुका चंदगड येथील तरुण मंडळ आणि कोल्हापूर येथील KK व्हियन्स वसुंधरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध जातींची 150हून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. फाउंडेशनच्या वनराईत या उपक्रमांमधून सदर झाडे उपलब्ध झाली असून स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि कैलासवासी सुशांत गजानन राऊत यांच्या 6व्या स्मृतिप्रित्यर्थ हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी KK व्हियन्स वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राऊत यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपसरपंच आप्पाजी पाटील, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष दयानंद पाटील, निवृत्त वननिरीक्षक NR पाटील, ग्रामसेवक साखरे पंकज पाटील यांच्यासह अन्य शेकडो तरुण उपस्थित होते। शारदोत्सव तर्फे विविध स्पर्धा, व्याख्यान, मनोरंजन। शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे 7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान ऑफलाईन शारदोत्सव साजरा करण्यात येणार आहे। या शारदोत्सवात विविध स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि डॉक्टर उर्मिला जोशी, वासंती जोशी, आरती जाधव यांची व्याख्याने होणार आहेत, अशी माहिती शारदोत्सवाच्या अध्यक्षा माधुरी शानबाग यांनी दिली। शारदोत्सव महिला सोसायटीच्या बालिका आदर्श विद्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या। यावर्षी शारदोत्सवाचे उद्घाटन आणि सुवर्ण शारदा स्मरणिकेचे प्रकाशन डॉक्टर प्राची जावडेकर करतील। विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून रंग नाविन्याचे, रंग मधुबनीचे स्पर्धेसाठी घरातून कुशन कव्हर रंगवून आणायचे आहे। 16x16 आकाराचे मधुबनी पेंटिंग करणे, कोणतेही 4 रंग वापरावे यासाठी मेधा देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा। करूया अनोखा साज शृंगार या स्पर्धेत भाज्यांपासून दागिने बनविण्याची स्पर्धा आहे। कितीही आणि कोणतेही दागिने बनविण्यास मुभा आहे। यासाठी डॉक्टर संजीवनी खंडागळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांना बस पास मध्ये 15 सप्टेंबर पर्यंत सवलत। शाळा महाविद्यालय सुरू झाली असून 31 ऑगस्ट रोजी गतवर्षी दिलेल्या बस पासचा अवधी संपणार आहे। त्यामुळे त्याच पासवर 15 सप्टेंबर पर्यंत बस प्रवासात सवलत देण्यात आली आहे। यंदा शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेली कागदपत्रे दाखवून बस पास वापरता येतो। बस पास वितरण सुरू झाले असून सेवा सिंधू ॲपवर अर्ज करण्याचे आवाहन परिवहन महामंडळाने पत्रकाद्वारे केले आहे। यावर्षीची शाळा महाविद्यालयीन प्रवेश आणि शालेय शुल्क भरल्याची पावती पाससाठी ग्राह्य मानली जाणार आहे। 60 किलोमीटर आतील विद्यार्थ्यांना ही बस प्रवासात सवलत आहे। बोगस बस पास टाळण्यासाठी गतवर्षीपासून परिवहनने ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे। अंकोल्यानजीक बर्निंग कार। हुबळीहून अंकोल्याला येताना चालकाचा ताबा सुटून कार उलटली। पेट घेतल्याने कार पूर्णपणे जळाली। राष्ट्रीय महामार्गावरील हेब्बुळ तालुका अंकोला येथे ही दुर्घटना घडली। नियंत्रण सुटल्यानंतर कार वीज खांबाला धडकली। उलटल्यानंतर रस्त्याच्या बाजूला जाऊन उभारली। त्यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला। याबाबतची माहिती अग्निशामक ठाणे आणि पोलिसांना देण्यात आली। अग्निशामक बंब तातडीने दाखल झाला। काही मिनिटात आग आटोक्यात आणण्यात आली। तरीही कार मोठे नुकसान झाले। अंकोला पोलिसात घटनेची नोंद झाली आहे। ऑटोनगर परिसरात रविवारी वीज खंडित। हेस्कॉम तर्फे दुरुस्ती काम हाती घेण्यात येत असल्याने रविवार दिनांक 29 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत ऑटोनगरसह परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। KIADB ऑटोनगर औद्योगिक परिसर, SIDB औद्योगिक परिसर, सिद्धेश्वर इंडस्ट्रीज, टाटा पॉवर, बर्फवाला, आशियन इंडस्ट्रीज, KIADB प्रदर्शन सभागृह, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण बोर्ड, यादव इंडस्ट्रीज, काकती, मुत्यानट्टी, बसवनकोळ पाणी पुरवठा परिसरात वीज खंडित केली जाईल। बंबरगा येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू। मिल आणि डेअरीचा वीज पुरवठा खंडित झाल्याने दुरुस्ती करण्यासाठी खांबावर चढलेल्या तरुणाचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची घटना बंबरगा येथे घडली। अनिल देमाणी मनगुतकर वय 33 असे मृत तरुणाचे नाव आहे। घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात झाली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिल आणि डेअरीला असणारा वीज पुरवठा खंडित झाला होता। यामुळे मिल मालकाने हेस्कॉमच्या कर्मचाऱ्याला माहिती दिली होती, मात्र सदर कर्मचारी बाहेर गेला होता। काही वेळाने येणार असल्याचे कळविले होते। विलंब होणार असल्याचे जाणून मिल मालकाने आपल्या मदतीला असणाऱ्या अनिल याला वीज खांबावरील दुरुस्तीची सूचना केली होती। अनिल दुरुस्तीसाठी वीज खांबावर चढला असता विजेचा धक्का बसून खाली कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। धोका असल्याची माहिती असूनही तरुणाला दुरुस्ती करण्यास लावण्याच्या कारणावरून मिल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काकती पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून पुढील तपास हाती घेतला आहे। मोहम्मद शमीने केली कमाल, हा विक्रम करून सर्वांना दिला धक्का। इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ बॅकफूटवर असला तरी टीम इंडियाच्या जलद गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली। भारताचा
आघाडीचा जलद गोलंदाज मोहम्मद शमीने 3 विकेट मिळविल्या। या 3 विकेटसह त्याने एक खास विक्रम देखील स्वतःच्या नावावर केला। मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांच्या विरुद्ध 100 विकेट पूर्ण केल्या। अशी कामगिरी करणारा शमी 5वा गोलंदाज आहे। याआधी कपिल देव, अनिल कुंबळे, झहीर खान आणि इशांत शर्मा यांनी अशी कामगिरी केली आहे। 2032च्या ऑलिम्पिकपर्यंत उत्तर प्रदेश सरकार कुस्तीचे पुरस्कर्ते। उत्तर प्रदेश सरकारकडून 2032च्या ऑलिम्पिकपर्यंत कुस्ती क्रीडा प्रकाराला पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे। पायाभूत सुविधा आणि कुस्तीपटूंना पाठबळ देण्यासाठी 170 कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे, अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी गुरुवारी दिली। ओडिशा सरकारने हॉकीला पुरस्कृत केले आहे। यातून प्रेरणा घेत संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेश सरकारकडे सहाय्याचा प्रस्ताव ठेवला होता। तो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्वरित स्वीकारला, असे ब्रिजभूषण यांनी सांगितले। 2024च्या ऑलिम्पिकपर्यंत प्रत्येक वर्षाला 10 कोटी रुपये, 2018च्या ऑलिम्पिकपर्यंत प्रत्येक वर्षाला 15 कोटी रुपये आणि 2032च्या ऑलिम्पिकपर्यंत प्रत्येक वर्षाला 20 कोटी रुपये निधीविषयी या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे। पुरस्कर्त्यांची रक्कम फक्त नामांकित कुस्तीपटूंपुरती मर्यादित नसेल, तर कनिष्ठ गटातील कुस्तीपटूंनाही त्याचा फायदा होईल, असे ब्रिजभूषण यांनी म्हटले आहे। याआधी 2018 मध्ये टाटा मोटर्स हे भारतीय कुस्ती संघाचे प्रमुख पुरस्कर्ते होते। जो रूटला तोड नाही, एका शतकात केले 7 विक्रम। भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्स येथे तिसरी कसोटी सुरू आहे। या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शतक झळकावले आणि अनेक विक्रम केले। इंग्लंडचा कर्णधार जो रूट सध्या शानदार फॉर्मात आहे। भारताविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने शतकी खेळी केली। भारताविरुद्धच्या 5 सामन्याच्या मालिकेतील त्याचे हे तिसरे शतक आहे। याआधी पहिल्या ट्रेंट ब्रिज आणि नंतर दुसऱ्या लॉर्ड्स येथे झालेल्या कसोटीत त्याने शतक झळकावले होते। रूटने पहिल्या डावात 121 धावा केल्या। कसोटीतील हे त्याचे 23वे शतक ठरले आहे। या शतकात रूटने अनेक विक्रम केले। महाराष्ट्र केसरी आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते आप्पालाल शेख यांचं निधन। न्यूझीलंडमधील राष्ट्रकुल स्पर्धेत अनेक भल्या मल्लांना लोळवून सुवर्णपदक मिळविलेले महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख वय 54 यांचे मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या विकाराने गुरुवारी दुपारी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले। लाल मातीत कुस्त्या खेळून लौकिक मिळवेपर्यंत कुस्तीपटूंना संस्था, संघटना, शासन, दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदत मिळते, परंतु हाच पैलवान कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर गेला की एकाकी पडतो। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।